नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आहोत ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, ती म्हणजे कर्जमाफी संदर्भात. तर आता आपण बघणार आहोत की कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांची आणि अहवाल सादर झाल्यानंतर आता केव्हा कर्जमाफी मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या जे राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिलेली आहे. तत्पूर्वी तुम्ही एकदा प्रूफ बघून घ्या, म्हणजे मी पुढे तुम्हाला व्हिडिओबद्दल माहिती देऊ शकतो. हे बघू शकता तुम्ही, कर्जमाफी संदर्भात स्पष्ट असा प्रूफ हा भेटलेला आहे. चला तर आता आपण काय माहिती आहे, हा पूर्ण जी वेबसाईटवर आलेली जी माहिती आहे ती बघूया काय. तर त्यापूर्वी जर तुम्ही शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. आजच्या व्हिडिओचे आपलं जे टायटल आहे शेतकरी बांधवांनो, ते म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 30 जून तारीख ही दिलेली आहे, पण त्याच्या अगोदर 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी दिली जाणार आहे, अशी माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही साईटला बघू शकता की काय म्हटले दत्ता मामा भरणे आणि कशा स्वरूपाची कर्जमाफी असणार आहे. ही माहिती आता आपण A to Z बघूया. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिजिट देत असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना जी महत्त्वाची माहिती आहे ती कर्जमाफी संदर्भात मिळून जाईल. तर शेतकरी बांधवांनो, आता आपण बघूया की काय माहिती आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर आपण बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आता 30 जून ही तारीख फायनल झालेली आहे. त्याबरोबर जर बघितलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी माहिती दिलेली आहे की कर्जमाफीसाठी 30 जून तारीख ही दिलेली आहे, पण त्याच्या अगोदर म्हणजे 30 जूनपर्यंतच थांबण्याची गरज नाही. त्याच्या अगोदर 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्यात येणार आहे, अशी माहिती दत्ता मामा भरणे यांनी दिलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केलेली आहे. आणि कालच्या एक प्रोग्राम झाला त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की खरीप म्हणजे हंगामापूर्वी म्हणजे खरीप हंगामापूर्वीच आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. त्याचबरोबर प्रोत्साहन अनुदान सुद्धा मिळणार आहे. म्हणजे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान सुद्धा मिळणार आहे. खरीप हंगामाच्या नियोजनात जी पुण्यात झालेली बैठक जी संपूर्ण पार पडली त्यामध्ये असं सांगण्यात आलं की हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव राहणार आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात खरा अंदाज समोर येईल असे सुद्धा कृषी मंत्र्यांनी सांगितलेले आहे. एल निनोचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. पावसाचे प्रमाण कमी राहील. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ज्या अडचणीला सामोरे जावे लागेल त्यासाठी उपाययोजना सुद्धा केल्या आहेत. यावर कार्यशाळेत चर्चा झाल्यावर कृषी मंत्र्यांनी असं सांगितले की राज्यातील खरीप हंगामासाठी 1,45,20,000 हेक्टर क्षेत्राचे नियोजन सुद्धा केलेले आहे. बियाण्यांच्या मागणीची जास्त उपलब्ध असल्यावर ते सुद्धा म्हटले त्यांनी. तर त्यांनी या दरम्यान काय सांगितलं की यंदाच्या हंगामात एल निनोचा प्रभाव राहून असल्यामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर सुद्धा बैठक पार पडलेली आहे. हे तुम्ही बघू शकता की कशी बैठक पार पडलेली आहे. त्याचबरोबर संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीच्या तयारीवर प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या सर्व आपत्तीचे व्यवस्थापनाचे कार्य करण्यात येणार आहे. सर्व विभागांनी तात्काळ उपाययोजनाचे सुद्धा सूचना देण्यात आल्या आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं शेतकरी बांधवांनो, तर आता शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं की जलयुक्त शिवार आणि गाळयुक्त शिवार या कामेमध्ये तातडीने मोठ्या प्रमाणात पूर्ण करावीत. याचबरोबर वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर पुनर्जीवनासाठी कामांना प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. तर शेतकरी बांधवांनो, पशुसंवर्धनासाठी चारा टंचाई निर्माण होणार नाही यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे कृषी मंत्र्यांनी सल्ला दिलेला आहे. या बैठकीत कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की आता शेतकऱ्यांना जी कर्जमाफी मिळणार आहे ती 30 जून पूर्वीच मिळणार आहे. म्हणजे 30 जून हा शेवटची तारीख आहे, परंतु त्याआधीच 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ही होती संपूर्ण माहिती. आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.